जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्यान नाम समास पहिला निस्पृह लक्षण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ ऐका निस्पृहासी शिकवण युक्ती बुद्धी शहाणपण जेणे राहे समाधान निरंतर सोपा मंत्र परिनेमस्त साधे औषध गुणवंत साधे बोलणे सप्रचित तैसे माझे। श्री समर्थांनी दशक 14वा ज्याचं नाव आहे अखंड ध्यान नाम आणि त्यामधील समास पहिला निस्पृह लक्षण नाम या समासाचं विवरण समर्थ आज आपल्याला करायला घेत आहे। समर्थाने आता दशक 14वा नवीन दशकाला सुरुवात केलेली आहे। आतापर्यंत आपले 13 दशक पूर्ण झालेले आहेत आणि आता 14वा दशक ज्याचं नाव आहे अखंड ध्यान नाम। अखंड खंड न पडता आपल्याला ध्यान करायचं आहे। अखंड ध्यान नाम अखंड ध्यान आपल्याकडून झालं पाहिजे हो, जसं संत तुकाराम महाराजांनी केलं। अखंड ध्यान नाम अखंड ध्यान केलं म्हणजे कुठलाही खंड न पडता जरी आपल्याला दुःख आलं जरी सुख आलं तरीही न विसरता त्या भगवंताची ओळख आपल्याला राहणे, त्या भगवंताचं स्मरण आपण करत राहणे म्हणजे अखंड ध्यान नाम आहे। म्हणजे अखंड ध्यान करा असं समर्थ दशक 14 अखंड ध्यान नाम किती सुंदर या दशकाचं नाव आहे हो। आणि त्यामधील पहिला आहे निस्पृह लक्षण नाम। निस्पृह लक्षण नाम याची निस्पृहाची लक्षणं कोणती आहेत आणि निस्पृहाची शिकवण काय आहे ते समर्थांनी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे। म्हणजे समर्थ म्हणतात आहे माणसाने निस्पृह असणे, कशाचीही अभिलाषा न ठेवणे आणि निस्पृह होऊन आपलं सगळं कार्यभाग करणे त्यातच कशी काय आहे खरी पुण्याई आहे। आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे दशक 14वा अखंड ध्यान नाम समास पहिला निस्पृह लक्षण नाम श्रीराम समर्थ ऐका निस्पृहासी शिकवण युक्ती बुद्धी शहाणपण जेणे राहे समाधान निरंतर। श्री समर्थ म्हणतात आहे की ऐका निस्पृहाची शिकवण म्हणजे निस्पृहाची शिकवण आता ऐका असं समर्थ म्हणत आहेत। युक्ती बुद्धी शहाणपण म्हणजे त्याच्या ठिकाणी युक्ती बुद्धी आणि शहाणपण या गोष्टी असणं सुद्धा आवश्यक आहे। नुसतं तो भोळा बाबडा असून चालत नाही, त्याच्याकडे युक्ती पाहिजे, बुद्धी पाहिजे आणि शहाणपणही पाहिजे, त्यातूनच तो तरू शकतो। म्हणजे म्हणून पुढे दिलंय जेणे राहे समाधान निरंतर म्हणजे त्या योगेस निरंतर समाधान त्याच्याकडे राहणार आहे। म्हणून निस्पृहा बरोबर त्याच्या जवळ युक्ती पाहिजे, बुद्धी पाहिजे आणि शहाणपणही पाहिजे आहे। मग समर्थांनी सांगितलेच आहे कारण अखंडतेला या दशकामध्ये महत्त्व दिलेलं आहे। अखंड म्हणजे सातत्य आपलं ते टिकून राहिलं पाहिजे आणि सातत्य जर टिकून राहिलं तर आपल्याला फलप्राप्ती मिळणार आहे। आपण 4 दिवस जर उपासना केली किंवा स्मरण केलं आणि 5व्या दिवशी विसरून गेलो तर आपल्याला कसं त्याची फलप्राप्ती होणार आहे हो। जसं आपण 4 दिवस एखाद्या नोकरीला गेलो आणि त्याच्यानंतर गेलो नाही तर आपल्याला पेमेंट जो महिन्याचा जो काही पेमेंट आहे तो कसा मिळणार आहे। मग त्याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे, त्याच्या सातत्यता टिकून राहिली पाहिजे, त्याच्यामध्ये कंटिन्युअसली आपलं ते काम झालं पाहिजे तर ते अखंड आहे। जर मध्ये खंड पडला तर ते अखंड म्हणता येणार नाही। मग अखंड ध्यान आपल्याला करायचं आहे। जसं महिन्याचा जर पूर्ण 30 दिवस आपण महिन्याचे भरले जर तो महिना पूर्ण भरला तरच आपल्याला त्याची सॅलरी भेटणार आहे। जर आपण तो महिना भरला नसेल तर सॅलरी कशी मिळणार। मग ते काय झालंय अखंड मध्ये खंड पडलेला आहे, तसं चालणार नाही। म्हणून जसं आपल्याला फलप्राप्ती पाहिजे असेल तर आपण अखंड ध्यान सुद्धा करणं गरजेचं आहे। मग समर्थ म्हणतात आहे की अखंड साधना आपण केली पाहिजे। आता आपल्याला पैसे साठवायचे आहेत आणि आपण म्हटलो 20,000 आपल्याला साठवायचे आहेत आणि आपण जेमतेम 2,000 साठवले आणि जर बंद केले तर 20,000 कसे साठणार हो। म्हणजे आपला तो संचय झाला पाहिजे। जसं आपण धनसंचय म्हणतो, धनसंचय करतो तसं आपल्याला या भगवंताचं स्मरण करून जसं आपण पैसे जमा करून ते एका बँकेत ठेवतो आणि हळूहळू काय करतो त्याचं व्याज आपल्याला मिळत जातं आणि त्याची जी मुद्दल आहे आणि व्याज आहे ते सगळं आपल्याला शेवटी भेटतं। तसं समर्थ म्हणतात जर तुम्ही आज हळूहळू जसं आपण ते पॉकेट मनी त्या याच्यामध्ये टाकतो
पॉकेटमध्ये म्हणजे मिलरमध्ये टाकतो, तसं समर्थ म्हणतात जर आत्तापासून जर तुम्ही अखंड ध्यान, ते भगवंताचं स्मरण थोडं थोडं, थेंबे थेंबे तळे साचे, थोडे थोडं जर साठवलं, थोडं थोडं जर जमा केलं, थोडं थोडं जर त्या भगवंताच्या चरणी लीन झालं असेल, तर हळूहळू हळूहळू आपली ती बँकेत जशी आपली रक्कम जमा होते, तसं समर्थ म्हणतात आपली शिल्लकही इकडे जमा होते आणि त्याचा उपयोग आपल्याला कठीण काळामध्ये समर्थ त्याचा उपयोग, आपल्या पुण्याचा उपयोग आपल्याला होत असतो. म्हणून ते मनापासून केलं पाहिजे हो. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जसं आपण व्यवहारात लक्ष देतो, की आपल्याला माहिती आहे की आपल्याला आपल्या मुलाला जर शिकवायचं असेल, आपल्या मुलाला जर पुढे काहीतरी उत्तम ठिकाणी त्याचं जर ॲडमिशन करायचं असेल, तर जसं आपण आतापासूनच पैसे साठवतो आहे, आतापासूनच आपल्याला त्याची आस लागलेली आहे, त्याचं टेन्शन आलेलं आहे की आत्ता आपण साठवलं तर आपल्याला नंतर मिळणार आहे, अचानक आपल्याला ते मिळणार नाही. म्हणून समर्थ जसं आपण म्हणतो की समर्थ म्हणतात आहे की जसं तुम्ही व्यवहारामध्ये दक्ष असता, तेवढंच तुम्ही अध्यात्मामध्ये सुद्धा दक्ष असणं गरजेचंच आहे. नुसतं व्यवहारामध्ये दक्ष असून चालणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जसं तुम्ही व्यवहारामध्ये जसं करता, तसं तुम्हाला हळूहळू हळूहळू थेंबे थेंबे तळे साचे, तसं तुम्हाला एक रुपये जसा तुम्ही जमा करून ते 50,000 20,000 किती आहे ते जमा करतात, तसं समर्थ म्हणतात ही शिल्लक आपल्याला वाढवायची आहे. मग आपण काय करावं, तर समर्थ म्हणतात काही फार अवघड करायची आवश्यकता नाही. समर्थांनी खूप थोडं 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 आपल्याला सोयीचं रुचीचं सगळं दिलेलं आहे, आपल्याला सोयीस्कर वाटेल असं दिलेलं आहे. मग समर्थ म्हणतात कुठलंही कर्म सुरुवात कशातून असावी, तर कुठलंही कर्म करताना हे सगळ्यात पहिलं ते भगवत अर्पण पाहिजे, भगवंताला ते अर्पण केलं पाहिजे कुठलंही कर्म. म्हणून कुठलंही कर्म करत असताना आम्ही फार जागरूक असलं पाहिजे. म्हणून समर्थांनी या दशकाचं नावच मुळामध्ये अखंड ध्यान नाम असं म्हटलेलं आहे. अखंड, मग ते ध्यान कुठल्याही प्रकारचं असलं पाहिजे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं असलं तरी कर्म ही उपासना व्हावी. अखंड ध्यानामध्ये कर्माला फार महत्त्व दिलेलं आहे. मग समर्थ म्हणतात कर्म कसं करावं. अनेकांना असं वाटतं की अध्यात्म निष्ठेने करावं, व्यवहार सोडून द्यावा, व्यवहार निष्ठेने करावा, अध्यात्म सोडून द्यावं. मग व्यवहारातही चूक होऊ नये आणि परमार्थातही आपली चूक होता कामा नये, असं अखंड ध्यान आपलं तिथे असलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे जर आपल्याला व्यवहार जर आपण उत्तमाचा करत असू, व्यवहार जर न चोख अगदी करत असू, तर अध्यात्म सुद्धा आपण चोख करणार आहोत. म्हणजे समर्थ म्हणतात दोघांमध्ये सातत्य तेवढ्याच मनापासून केलं पाहिजे. म्हणून समर्थांनी दासबोधामध्ये चातुर्य, काव्यनिर्मिती, कीर्तन करणं, भिक्षा मागणं या कृती करत असताना अखंड ध्यान असलं पाहिजे. म्हणजे व्यावहारिक कर्म उत्तम असणे आणि तेवढंच लक्ष भगवंताकडे आपलं असणं. आपण अष्टावधानी हा शब्द ऐकलेला आहे. अष्टावधानी म्हणजे काय, एका वेळी 8 ठिकाणी लक्ष. तशाप्रमाणे निस्पृह मनुष्य हा खरा साधक आणि हा मनुष्य हा आपल्या सगळ्या कृतींवर लक्ष ठेवतो आणि त्या अगदी उत्तम पद्धतीने करतो. याचंच शिक्षण समर्थांनी, याचंच सगळं वर्णन समर्थांनी या समासामध्ये आपल्याला दिलेलं आहे. मग समर्थ म्हणतात सगळं काम, आपलं कुठलंही काम असू दे, ते चोख झालंच पाहिजे, अगदी मनापासून ते आपण केलं पाहिजे. मग आता निस्पृह म्हणजे काय आहे, निस्पृह कोणाला म्हणावं आणि निस्पृहाची काय लक्षणं आहेत, ते सगळं समर्थांनी या समासामध्ये आता आपल्याला दिलेलं आहे. श्रीराम समर्थ ऐका निस्पृहाची शिकवण, युक्ती बुद्धी शहाणपण, जेणे राहे समाधान निरंतर. सोपा मंत्र परिनेमस्त, साधे औषध गुणवंत, साधे बोलणे सप्रचित तैसे माझे. मग समर्थ म्हणतात मंत्र सोपा आहे पण प्रचिती देणारा आहे, औषध साधे असावे पण गुण देणारे असावे. तसं समर्थ म्हणतात आहे माझं बोलणं साधं असलं तरी ते प्रचितीचं आहे. म्हणजे जी लोक बुद्धिमान आहे त्यांच्याजवळ युक्ती असली पाहिजे, बुद्धी असली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी पाहिजे. नेमस्त याचा अर्थ मंत्र सोपा आहे म्हणून त्याची फलप्राप्ती नक्की आहे, 100% आहे. म्हणजे समर्थ म्हणतात जसं सोपा मंत्र परिनेमस्त म्हणजे हटकून सिद्धी प्राप्त करून देणारा, साधे औषध गुणवंत, साधं औषध सांगतो आहे पण ते कसं आहे, गुणवंतच आहे आणि त्याचा फरक आपल्याला मिळणार
आहे, म्हणजे त्याची प्रचिती आपल्याला मिळणार आहे। त्याचा अर्थ असा की त्या औषधामध्ये इतकी गुणमात्रा आहे की तुमचा तो रोग आहे हा बरा होणार म्हणजे होणार, 100% गॅरंटी। तसं समर्थ म्हणतात आहे त्याप्रमाणे माझं साधं बोलणं आहे, जास्त खिचकट नाही आणि जास्त खूप भरमसाठ असा पसारा पण नाही। समर्थ म्हणतात त्याप्रमाणे माझं कसं आहे, साधं बोलणं आहे। मग समर्थांनी दासबोधामध्ये सगळ्यांच्यासाठी सामान्यतः कुठली गोष्ट सांगितली आहे, तर समर्थांच्या लिखाणामध्ये साधेपणा आहे, कठीणता नाही हो, जटिलता नाही आहे, सगळ्यांना कळेल, रुचेल, पटसेल असं सगळं दिलेलं आहे। म्हणजे ओळी, म्हणजे जरी आपण त्या पंक्ती वाचल्या, ओवी वाचल्या तरी आपल्याला त्याचा अर्थ कळू शकतो, एवढं साधं समर्थांनी दिलेलं आहे। एवढी समर्थांना आपली ओढ आहे हो। समर्थ म्हणतात आहे एवढा सगळा तुझा अभ्यास तू करणं गरजेचं आहे, दररोज काहीतरी वाचावं, दररोज उत्तमाचं काहीतरी लिहावं, दररोज उत्तमाचं काहीतरी ऐकावं, नेहमी आपल्याकडून किमान कमीत कमी दिवसाच्या 12 तासांमध्ये अर्धा तास तरी आपण भगवंताच्या चरणी बसावं, भगवंताचं नाम घ्यावं, भगवंताचं स्मरण करावं, त्याची आपण स्तुती करावी। समर्थ म्हणतात आहे म्हणून पुढे दिलंय, तत्काळची अवगुण जाती, उत्तम गुणाची होये प्राप्ती, शब्द औषध तीव्र श्रोती, साक्षपे सेवावे। मग त्याने समर्थ म्हणतात आहे की अवगुण तत्काळ जातात आणि उत्तम गुणांची काय होते, प्राप्ती होते। आणि म्हणून हे तीव्र शब्दरूप जे आहे औषध, श्रोतांनी आग्रहाने ते सेवावं। म्हणून म्हटलंय आम्ही औषध घेताना आम्हाला चांगलंच वाटतं असं सांगता येणार नाही, ते गोडच लागते असं काही नाही, कधी कधी कडवट पण असतं। लहान मुलं बघा, औषध म्हटलं की खायला बघत नाही, कारण त्यांची चव वेगळीच असते औषधाची। म्हणून जर खरे तुम्ही श्रोते असाल तर तुम्ही ते आग्रहपूर्वक सेवन कराल। म्हणून पुढे म्हटलंय, निस्पृहता धरू नये, धरिली ती सोडू नये, सोडिली तरी हिंडू नये ओळखीमध्ये। मग आधी निस्पृहता धरू नये, आणि एकदा का धरली तर ती सोडू नये, आणि यदा कदाचित सोडली तर निदान ओळखीच्या लोकांमध्ये तरी हिंडू नये असं सांगितलेलं आहे। आता निस्पृहता म्हणजे काय हो, निस्पृहता म्हणजे वैराग्य। निस्पृहता म्हणजे काय, वैराग्य। मग माणसाला झटपट वैराग्य लवकर प्राप्त होण्याची इच्छा असते, वैराग्य लगेच प्राप्त होईल का हो? वैराग्याच्या नावावर मनुष्य निस्पृह आहे असं सांगतात की काय, मी वैराग्य स्वीकारलेलं आहे, असं सहजासहजी शक्य आहे का हो? वैराग्य स्वीकारणं एवढं सोपं नाही आहे। मग समर्थ म्हणतात आहे निस्पृह आहे म्हणजे मी वैरागी आहे, मी हे सगळं सोडलेलं आहे, पण ते क्षणिक वैराग्य टिकत नाही हो। म्हणून नुसतं वैराग्य आलं म्हटलं असं धरू नये, ती आपली भावस्थिती झाली पाहिजे, आपल्या मनाची ती खरी अवस्था झाली पाहिजे। म्हणून समर्थ म्हणतात निस्पृहता धरावी, आणि धरली तर काय करावं, निस्पृहता धरू नये, धरलीच आपण, धरली तरी सोडू नये, सोडली तरी हिंडू नये ओळखीमध्ये। मग धरली तर सोडू नये, जर तुम्ही धरली आहे ना तुमच्या मनात वैराग्य, ते वैराग्य प्रखर वैराग्य असलं पाहिजे। म्हणून शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, असं समर्थांबद्दल, सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, असं समर्थांबद्दल वामन पंडित सांगतात आहे। ते यासाठीच समर्थांचं वैराग्य शुकासारखं होतं, प्रभुदेवांचं वैराग्य त्याप्रमाणे समर्थांचं वैराग्य। म्हणून निस्पृहता धरू नये, धरिली तरी सांडू नये, सोडिली तरी हिंडू नये ओळखीमध्ये। कांता दृष्टी राखू नये, मनास गोडी चाखवू नये, धारिष्ट चळता दाखवू नये मुख आपुले। म्हणजे स्त्रियांकडे दृष्टी जाऊ देऊ नये, मनास विषयांची गोडी चाखू नये, आणि समाजापरी धारिष्ट जरी वळलं तर तेथून सरळ निघून जावं, कुणाला आपलं तोंड दाखवू नये। सगळ्या अध्यात्मामध्ये 3 गोष्टी सातत्याने सांगितल्या आहेत। द्रव्यदारा, यापासून दूर राहा। द्रव्य म्हणजे पैसा, दारा म्हणजे स्त्रीची अभिलाषा म्हणजे वासना, या दोन्ही पासून खऱ्या साधकाने अलिप्त राहिलं पाहिजे। म्हणून कांता दृष्टी राहू नये, याचा अर्थ तुमच्याकडून जर चूक झाली असेल तर ती दाखवू नये, एके स्थळी राहू नये, कान कोंडे साहू नये, द्रव्यदारा पाहू नये, आळखेपणे एका स्थळी जास्त दिवस राहू नका, लोकांचं मिंधेपण सहन करू नये,
हावरटपणाचं द्रव्य किंवा स्त्रिया यांच्याकडे पाहू नये असं समर्थांनी इथे सांगितलेलं आहे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की अनेक प्रकार आहे, आपल्याकडून खूप काही घडत असतात, मग ते त्याच्यातून चोरी असो अजून काय असो, मग चोरी करायची झाली तर शिक्षा नाही, पण चोरी केली तर शिक्षा आहे. चोरी केलीच नाही तर शिक्षा कशी मिळणार? मग समर्थ तेच म्हणतात, आचारभ्रष्ट होऊ नये, दिल्या द्रव्य घेऊ नये, उना शब्द येऊ नये आपणावरी. म्हणजे आचारभ्रष्ट होऊ नये, आचारभ्रष्ट होता कामा नये. कुणी द्रव्य देत असेल तरी ते घेऊ नये आणि आपल्यावर उना शब्द येऊ देऊ नाही. म्हणून समर्थ म्हणतात आचारभ्रष्ट म्हणजे आचाराने भ्रष्ट. आचार, विचार आणि उच्चार या तिन्हीच्या शुद्धतेला सदाचार असं म्हटलेलं आहे. हो, आचाराने विचाराने पण चांगला पाहिजे आणि त्याच्या बोलण्यामध्येही इतकी शुद्धता आहे म्हणून त्याला सदाचारी असं म्हणतात, त्याला सज्जन असं म्हणतात. जसं आपण दिलेलं ते परत मागणे हे निस्पृहाचं लक्षण नाही. भगवंत निस्पृहाच्या बरोबर असतो आणि निस्पृह माणसाचीच कीर्ती काय राहते? अमर राहते. पुढे दिले समर्थाने, भिक्षेविषयी लाजू नये, बहुत भिक्षा घेऊ नये, पुसताही देऊ नये ओळखी आपली, धड मळीन नेसू नये, गोड अन्न खाऊ नये, दुराग्रह करू नये, प्रसंगे वर्तावे. म्हणजे भिक्षेविषयी लाजू नये, भिक्षा मागायला लाजू नये, बहुत भिक्षा घेऊ नये, आपल्याला जेवढी लागेल तेवढंच घ्यायचं, जरुरीपेक्षा जास्त भिक्षा घेऊ नये, पुसताही देऊ नये ओळखी आपली, कुणी विचारलं तरी आपली ओळख देऊ नये. मग समर्थ म्हणतात आहे की धड मळीन नेसू नये, गोड अन्न खाऊ नये, दुराग्रह करू नये, प्रसंग वर्तावे, भोगी मन असू नये, देह दुःखे त्रासू नये, पुढे आशा धरू नये जीवित्वाची. म्हणजे भोगाच्या ठिकाणी मन आसक्त असू नये, देह दुःख प्राप्त झालं असतं त्याला त्रास होऊ नये, म्हणून पुढे जीवित्वाची आशा आपण धरता कामा नये, विरक्ती गळो देऊ नये, धारिष्ट चळो देऊ नये, ज्ञान मळीन होऊ नये, विवेक बळे. समर्थ या ओव्यांमध्ये समर्थाने इथे संघटन कौशल्य सांगितलं आहे. भिक्षा मागणं हे निस्पृहाचं कार्य आहे, कारण त्याला घर नाही आहे, त्याने संग्रह केला नाही, उदरनिर्वाहाचं दुसरं कुठलंही साधन त्याच्याजवळ नाही. त्यामुळे समाजसेवा करत असताना साधकाला, त्या महंताला भिक्षा मागण्याचा अधिकार आहे. मग समर्थांनी कोणी भिक्षा मागावी असं म्हटलं नाही आहे. जो गृहस्थ आहे नाही, ज्याने प्रपंचासाठी धनार्जन केलं नाही, जो पूर्ण वेळ समाज कार्यात लागलेला आहे, अशांची पोटं भरण्याची जबाबदारी ही समाजाची आहे. मग समर्थ म्हणतात आहे की भिक्षा काय सांगितलेलं आहे? बहुत भिक्षा घेऊ नये, म्हणजे भिक्षेला लाजू नये आणि बहुत भिक्षा घेऊ नये. आपल्याला गरजेची आहे तेवढीच भिक्षा घ्यावी. म्हणजे काय होतं, आपण कधी कधी हव्यासाच्या पोटी आपल्याला हे भेटावं ते भेटावं, त्याच्यामुळे जे आपल्याला आहे ते आपल्याकडं त्याच्याजवळ लक्षच नसतो, नाही त्याच्याकडे आपलं लक्ष असतं आणि ते कसं जमा करावं, अजून कसं मिळेल आहे त्याकडे दुर्लक्ष करून नाही त्याला रडत बसणार आपण आहोत. मग समर्थ म्हणतात तसं करता कामा नये. मग समर्थांनी म्हटले आपण कोण आहे, आपण कोण याचं उत्तर समर्थांनी दिलंय रामदास. म्हणजे समर्थांचं मुळात नाव काय आहे? रामदास होतं. त्यांच्या आई वडिलांनी सूर्याजी पंत ठोसर आणि रानूबाई यांनी समर्थांचं नाव जन्म झाल्यानंतर समर्थांचं पहिलं नाव नारायण ठेवलेलं होतं, म्हणून त्यांना लहानपणी नारोबा असं म्हणत. आणि हे नारायण जेव्हा लग्नपंडपातून पलायन केलं त्यांनी, तेव्हा मी कोणासाठी गेलो आहे, कोणासाठी घर सोडलं आहे, तर देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगास्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी, प्राण तो ही वेचावा, ज्यास वाटे वैराग्य करावे, तेने काहीच न करावे, उठोनी वाटेसी लागावे दिगंतराप्रती. म्हणजे नाशिकच्या टाकळी आश्रमामध्ये तिथे त्यांनी साधना केली. नंदिनी आणि गोदावरी संगमावर श्रीराम जय जय राम या त्रयोदक्षरी मंत्राचा जप त्यांनी केला आणि प्रत्यक्ष श्रीरामरायांना त्यांनी प्रगट केलं. मग लोक विचारायचे आपण कोण, तेव्हा समर्थ म्हणायचे रामदास, रामाचा दास, श्रीरामांचे मी काय आहे, दास आहे. म्हणून पुढे लोक त्यांना रामदास म्हणू लागले. आणि समर्थ ही उपाधी समर्थ करावे तरीच समर्थ म्हणवावे,
समर्थांनी एवढं महान कार्य केलं म्हणून समाज त्यांना समर्थ म्हणू लागले. मग समर्थ पुढे म्हणतात दुराग्रह करू नये. काय सांगितले समर्थांनी? दुराग्रह करू नये. आज माणसाच्या सवयीमध्ये सगळ्यात मोठा फार अडथळा म्हणजे हा दुराग्रह आहे हो. दुराग्रह म्हणजे काय? याचा अर्थ मी म्हणतो ते खरं. गर्व, अहंकार, ताठा, मीपणा. म्हणून समर्थ म्हणतात प्रसंगानुसार आपण वागलं पाहिजे, प्रसंगानुरूप आपण वागलं पाहिजे. समर्थांनी सांगितले मीपणा, मोठेपणा, माझा मी केलंय, मी माझ्यामुळे झालंय, मी नसतो तर नसतं झालं असं म्हणून उपयोग नाही. तू नसतं तर दुसऱ्याने केलं असतं. हा जो अहंकार आहे तो गळून पडला पाहिजे. मीचा जो आपण टेंबा मिरवतो आहे तो आपला गळून पडेल, त्यावेळीच आपण भगवंताच्या चरणी लीन होऊ. म्हणून समर्थांचंच वचन आहे न मानी त्यास ऐकू नये. जो ऐकत नाही त्याला सांगण्यात अर्थ नाही, जो ऐकतो आहे त्यालाच सांगण्यात अर्थ आहे. म्हणून निस्पृहता मरणाला मानत नाही. अनेक कथा यावर सांगता येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी आणि या राज्याच्या रक्षणासाठी अनेक मावळे उभे होते हो. अनेक मावळे उभे राहिले होते. आपल्याला माहिती आहे तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांकडे आले आणि त्यांनी आपल्या जवळची अक्षत घेऊन महाराजांच्या हातावर ठेवली, नमस्कार केला आणि महाराजांना, आणि महाराज म्हणजे अक्षता त्या घेतल्या आणि काय केल्या त्यांच्या हातावर महाराजांच्या ठेवल्या आणि सांगितलं महाराज मुलाचं लग्न आहे, रायबाचं, लग्नाला यावं. तीच अक्षता घेऊन जिजाऊ मातेकडे ते गेले. तेव्हा मातोश्रींना नमस्कार केला आणि आई लग्नाला या. तेव्हा शिवाजी महाराजांना असं वाटलं की रायबाच्या लग्नाला जायचं आहे, पण लग्नाला जायचं आहे पण आता गड पण उचलायचा आहे. ही गोष्ट जेव्हा तानाजी मालुसरेंना कळली की गड आधी आपल्याला घेतला पाहिजे आणि महाराज स्वतः त्या गडाच्या मोहिमेवर जाणार आहेत, तेव्हा ते म्हणाले की आम्ही असताना तुम्ही मोहिमेवर कसे जाणार? महाराजांना त्यांनी सांगितले आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ते धादा तीर्थ पडले आणि त्यामध्ये त्यांनी देह ठेवला. म्हणून तळहाती तीर धरुनी शत्रुदलासी लढुनी मातृभूमी रक्षणार्थ अर्पण करू प्राण. हे निस्पृहाचं लक्षण आहे. मग निस्पृह कशाला म्हणावं तर या प्रसंगावरून लक्षात येईल. निस्पृह ज्याला कशाचीच अभिलाषा नाही, निस्पृह आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणाले गड आला पण सिंह गेला. ते काय म्हणालेले? गड आला पण सिंह गेला. पण पुढे समर्थ म्हणतात करुणा कीर्तन सोडू नये, अंतर्ध्यान मोडू नये, प्रेम तंतू तोडू नये सगुण मूर्तीचा. मग कीर्तन करून समर्थ म्हणतात देवाला आळवणं हे कधीही सोडू नये. कीर्तन करावं. कीर्तनातून आपण भगवंताला भेटतो. भगवंताची आणि आपली अशी भेट होते, तेवढी उत्तमाची भेट होते की भगवंताने आपण या पलीकडे तिथे कोणीच नसतं. म्हणून अंतर्यामी भगवंताचं ध्यान केल्याशिवाय कधीही राहू नये. सगुण मूर्तीच्या ठिकाणी जडलेला प्रेमाचा धागा आपण कधी तोडू नये. म्हणून समर्थांचं वचन आहे ग्रामाविन जितकी आस तितकीच जाणावी नैराश्य. मग विरक्त मनुष्य प्रपंचापासून दूर जाऊन तो भगवंताकडे वळतो. परमेश्वर त्याच्याच पाठीशी असतो जो धैर्यवान आहे. प्रेमतंत तोडू नये म्हणजे माणसं निर्गुणाची भक्ती करतात आणि सगुणाला उडवून लावतात, पण संतांनी सगुणाची उपासना केली आणि निर्गुण प्राप्त केलं म्हणून पुन्हा सगुणाला मात्र सोडलं नाही. मग निर्गुणाच्या भेटी माऊली म्हणते निर्गुणाच्या भेटी आले सगुणा संगे, म्हणजे सगुण सोडू नका. कारण त्याचे दोन आहे. एक तर त्याच्या आधाराने आम्ही ते प्राप्त केलं आणि त्याला जर आम्ही सोडून दिलं तर आम्ही कृतज्ञ करू. दुसरी बाजू जर ती वस्तू जर आम्ही सोडून दिली तर तुमच्या मागून जी येणारी पिढी आहे, जे भक्ती करणारे आहेत, मूर्तीचं ध्यान करत नाहीत, जप करत नाहीत, मंदिरात जात नाहीत, गंध लावत नाहीत, पूजा करत नाहीत, भक्ती करत नाहीत, नवविधा भक्तीचा विचार करत नाहीत, तर आम्ही तरी का करावा? म्हणून सगुणाचा आधार घ्यावा. म्हणून समर्थ म्हणतात असं करू नये. निर्गुणाच्या भेटी आलं सगुणा संगे. सगुणा संगे निर्गुणाची भेट आपल्याला घ्यायची आहे. ज्याने आपल्याला निर्माण केलंय, ज्याने एवढं विश्व निर्माण केलंय, ज्याने विश्वात जन्म दिलेल्या प्रत्येक जीवाला
ज्याला पोट दिलंय त्याला जेवणही दिलेलं आहे, अन्नही दिलेलं आहे. मग समर्थ म्हणतात आहे की ज्याने आपल्याला तयार केलेलं आहे, ज्याने आपल्याला आणलेलं आहे, मग जो आपल्याला सगळं पुरवतो आहे त्याला विसरून कसं चालेल? विश्वाचा निर्माता आहे तो, त्याला विसरून कसं चालणार आहे? आपण ते विसरून चालणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की त्या भगवंताची आस आपल्याला लागली पाहिजे, त्या भगवंताची गोडी आपल्याला लागली पाहिजे, अखंड नामस्मरणात आपण राहिलं पाहिजे. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थाने, पोटी चिंता धरू नये, कष्टे खेद मानू नये, समयी धीर सांडू नये काही केल्या. मग पोटात कुठलीही चिंता करू नये, कष्ट झालं तरी खेद मानू नये, आणि कुठलाही कठीण प्रसंग ओढवला तरी काही झालं तरी आपला धीर मात्र आपण सोडू नये. कारण समर्थ म्हणतात पोटी चिंता धरू नये, कारण चिंता हा माणसाला लागलेला फार मोठा आजार आहे. आताच्या युगात तर खूपच हो. आपण काय करतो, एखादा प्रसंग आपल्या जर शेजारी घडला, एखादा प्रसंग आपल्या बाजूला जरी घडला असेल तरी आपल्याला विचार येतात की आपलं कसं होणार, आपण असंच जगणार का, आपलं पण असेच हाल होणार का. किंवा चिंता म्हणजे इकडे चिंता जर जाऊ द्यायची असेल तर कष्ट करावे लागतील, कारण कष्ट केले जो कष्ट करेल त्याच्या देहाला त्रास होणार, पण मन मात्र कसं होईल? प्रसन्न राहील. कुठलीही चिंता करू नये, कारण आहेत तुके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. म्हणून म्हटलंय समयी धीर सांडू नये. संकट जेव्हा दुसऱ्यावर येतं तेव्हा धैर्य येतं, पण जर संकट आपल्यावर येतं तर आपण गर्वगळीत होतो. मग तसं होऊन चालणार नाही. आपल्याला वाटतं दुसऱ्यावर प्रसंग आला की आपण बिनधास्त असतो, पण तोच प्रसंग आपल्यावर आल्यावर आपण मात्र तुटून जातो. मग तसा प्रसंग आपल्यावरही येऊ नये, त्यासाठी समर्थ म्हणतात आहे की आपण धीर सोडू नये. मग पुढे म्हटलंय अपमानिता सिनो नये, निखंदिता कष्टो नये, धिक्कारिता झुरो नये काही केल्या. मग ही सगळी लक्षणं धैर्यवान पुरुषाची आहेत. जो धैर्यवान पुरुष आहे त्याला कशालाच घाबरायची गरज नाही. म्हणून पुढे म्हटलंय लोक लाज धरू नये, लाजविता लाजो नये, खिजविता खिजो नये, विरक्त पुरुषे. म्हणजे चांगलं काम करत असताना लोकांची लाज धरू नका. त्यांनी मुद्दाम तुम्हाला लाजवण्याचा प्रयत्न केला तरी लाजू नये, कारण खिजवायचा चिडवण्याचा प्रयत्न केला तरी विरक्त पुरुषाने मात्र चिडू नये. त्यांच्याकडे लक्षच न देता आपलं काम, आपली जी समाजसेवा आहे किंवा आपलं जे कार्य आहे ते आपण करत राहावं, कारण चांगल्या कामाला कशाचीही लाज नाही. संत गाडगे बाबांचंच कार्य आठवावं, मग कसली लाज. संत गाडगे बाबा तर सगळीकडे झाडू मारायचे. म्हणून पुढे म्हटले शुद्ध मार्ग सोडू नये, दुर्जनासी तंडू नये, संबंध पडू देऊ नये चांडाळासी, तपिळपण धरू नये, भांडविता भांडू नये, उडविता उडवू नये, निजस्थिती आपुली. मग इथे समर्थांनी म्हटलेलं आहे शुद्ध मार्ग सांडू नये, शुद्ध आचरणाचा मार्ग आपण सोडू नये, दुर्जन माणसाशी वादविवाद भांडण करत बसू नये, नीच माणसाशी शक्यतो संबंधच येऊ देता कामा नये. कारण पुढे म्हटलंय तपिळपणा धरू नये, तापटपणा करू नये, भांडविता भांडू नये, कुणाशी मुद्दाम भांडण लावून देण्याचा प्रयत्न आपण करू नये. आपली जी निजस्थिती आहे ती उडवून देण्याचा कोणी प्रयत्न केला तर ती उडवून देऊ नये. म्हणून पुढे म्हटलंय एक वेश धरू नये, एक साज करू नये, एक दसी होऊ नये, भ्रमण करावे. मग वाईट लोकांचा संपर्क सोडा. जोपर्यंत आपलं मन चांगल्यात रमत नाही तोपर्यंत प्रगती नाही. आपण दुसऱ्याच्या हातातलं बाहुलं व्हावं का त्याने आपल्याला हसवावं आणि आपण हसावं, बोलायला सांगितलं तर बोलावं, कोणी सांगतंय म्हणून नाही, मला सद्बुद्धी होते म्हणून करावं. समर्थ म्हणतात आहे की जे निस्पृह नाही ते आपल्या हिताच्या दृष्टीने याचा वापर करतील. मग एक वेश धरू नये या सगळ्या ओळींचा अर्थ निस्पृहाच्या दृष्टीने घ्यावा. प्रसंगानुसार आपल्याला गरज असेल तशा प्रकारचा आपण वेश धारण केला पाहिजे. कारण समर्थ म्हणतात आहे एका वेशामध्ये आपण दिसता कामा नये, कारण ते बरोबर आहे. त्यांच्या अंगावर समर्थांच्या अंगावर फक्त एकच वस्त्र होतं,
हातामध्ये स्मरणिका, लंगोटी आणि समर्थ म्हणतात त्यांच्या अंगावर केवळ फक्त एकच वस्त्र लंगोटी धारण केलेली होती. हातामध्ये स्मरणिका, एका हातात कुबडी आणि समर्थ अशा प्रकारे ध्यानस्थ अवस्थेमध्ये ते राहत आहेत. म्हणजे पण ही अवस्था ही त्यांची ध्यानमुद्रा आहे. त्यांची ही अवस्था एकांतातली आहे. समर्थ जेव्हा लोकांतात होते तेव्हा त्यांचा साज मात्र वेगळा होता. असं सांगतात की समर्थ जेव्हा लोकांतात जात असत तेव्हा त्यांनी पूर्ण खांद्यापासून ते पायापर्यंत अशा प्रकारे मेखला ते धारण करायचे किंवा रामदासी वस्त्र ज्याप्रमाणे गुंडाळतात पायापासून ते गळ्यापर्यंत तसं ते गुंडाळून जात असत. कपाळावर गंध लावत असत, गळ्यामध्ये तुळशींच्या माळा असायच्या, हातामध्ये कुबडी असायची, पायामध्ये उत्तम खडावा असायच्या. समर्थांचा अत्यंत रुबाबदार असा वेश होता. समर्थ अशा प्रकारे लोकांमध्ये वावरत होते की जे लोकांताला शोभेल. म्हणून समर्थ म्हणतात एक वेश धरू नये, याचा अर्थ प्रसंग पाहून वर्तावे विवेकी पुरुषी. मग सलगी पडो देऊ नये, पतिग्रह घेऊ नये, सभेमध्ये बैसू नये सर्व काळ, नेम अंगी लावू नये, भरवसा कोणास देऊ नये, अंगीकार करू नये नेमस्तपणाचा, नित्य नेम सांडू नये, अभ्यास बुडो देऊ नये, परतंत्र होऊ नये काही केल्या, स्वतंत्रता मोडू नये, निरापेक्षा तोडू नये, परापेक्षा होऊ नये क्षणक्षणा. मग समर्थ म्हणतात आहे की नेमस्तपणाचा कुठलीही कुणाशीही सलगी करू नका, दान कधी घेऊ नये आणि सदा सर्व काळ लोकसमुदायात बसू नये, कुठलंही नेम अंगी लावून घेऊ नये, कुणाला जामीन राहू नये. म्हणजे समर्थ म्हणतात नियमितपणाच्या बंदिस्तात राहू नये, नित्य नेम सोडू नये, अभ्यास बुडून देऊ नये, परतंत्र होऊ नये काही केल्या, स्वतंत्रता मोडू नये, निरापेक्षा तोडू नये, परापेक्षा होऊ नये क्षणक्षणा. म्हणजे आपली स्वतंत्रता आपण जतन करावी, नेहमी निरपेक्ष असावं आणि क्षणाक्षणाला दुसरा मदत करील ही अपेक्षा कधीही आपण धरू नये आणि त्याप्रमाणे वागूही नाही. दुसऱ्यावर विसंबून आपण कधीही राहू नये. स्वतःचं काम स्वतः करावं. आपल्याला जेवढी ताकद आहे, जेवढा आपण करू शकतो तेवढेच हातपाय आपण हलवावे. उगाच लोकांच्या भरोशावर, लोक देईल आणि मी करेल या भरोशावर आपण राहू नये. कारण आज कोणी कोणाला काही देत नाही. ज्याने त्याने आपलं करावं, आपलं खावं, त्यातच सगळ्यात उत्तम आपलं जीवन सुखी होणार आहे. एकामेकाचं घेण्यापेक्षा याच्याकडून माग त्याच्याकडून माग, त्याच्यापेक्षा आपली जी गरज आहे, आपल्याला जेवढं पाहिजे आहे तेवढंच आपण हातपाय हलवावे. म्हणजे तेवढंच आपण ज्या काही गोष्टी आहेत त्या घ्याव्या, जेणेकरून आपल्याला त्या सहज कोणाकडे न मागताही आपण त्या हाताळू शकतो. असं आपण जगावं. म्हणजे कोणाला नाव ठेवायची आपल्याला गरजच नाही आणि उगाच कोणाच्या भरोशावर आपल्याला राहायची गरज नाही. कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणून म्हटलंय समर्थाने. समर्थ म्हणतात आहे की कायमस्वरूपी माणसाने लोकांतात राहू नये. काही लोकांत, काही एकांत, ऐसा कंठीत जावा काळ. म्हणून काही लोकांतात राहावं आणि काही एकांतात राहावं. उपासना मात्र एकांतात करावी आणि जर स्वतःची मनोवृत्ती करून घेतली तर स्वतःबरोबर इतरांचेही आपण कल्याण करू. म्हणून सलगी पडून येऊ नये. गावात जर समर्थ म्हणतात आहे की बघा, जसं गावात जर न्यायाधीश असतील तर ते गावातील सगळ्या लोकांशी गप्पा मारत बसत नाहीत. कारण सलगीमध्ये जर ते पडले तर त्यांना न्याय देताना अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणून अतिसलगी, अतिपरिचयात कधी कधी अवज्ञा घडते. म्हणून अतिपरिचय जर झाला तर लोक त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. कोण जर काही देऊ केलं तर घेऊ नये म्हणावं. म्हणजे जसं साधू संतांच्या चरित्राकडे पहा, त्यांनी कधी कोणाचं विनाकारण घेतलेलं नाही. ज्यांना त्यांना पाहिजे तेवढंच त्यांनी घेतलेलं आहे. म्हणून निस्पृह पुरुषाने कोणाचेही समर्थ म्हणतात दान घेऊ नये. दान करावं. दानाचं महत्त्व घेण्यामध्ये नाही तर ते देण्यामध्ये आहे. अन्नदानाचं महत्त्व देण्यामध्ये आहे. जो अन्नदान करतो त्या अन्नसत्रामध्ये जेवण करणं अपेक्षित नाही आहे. अन्नसत्रात कोणी जेवावं ते शुद्ध शास्त्राने सांगितलेलं आहे. लोक जेवू शकतात तिथे. म्हणून काही गोष्टी अशा आहेत की त्या त्या अतिरेक कामाचाही नाही. त्याच्यामध्ये अतिरेक त्या कामामध्ये असता कामा नये. या जगात कुठलीही गोष्ट अति तिथे माती. आणि समर्थ म्हणतात खूप नियम करू नका आणि नियमाशिवाय राहू नका.
नियमच नाही, कसंही उठायचं, कसंही बसायचं, कधी उठायचं, कधी झोपायचं, कुठलंही काम कधी करायचं असं नाही. नियम पण धरावे, पण खूप नियम पण असू नये, जेणेकरून आपली तिथे गती होईल. म्हणजे आपला जीव असा बांधल्यासारखा वाटेल असंही राहू नये. म्हणून समर्थ म्हणतात आहे की नित्यनेम सांडू नये. नीतीने वागा, प्रेमाने वागा, नेमाने वागा, परंतु त्याचा प्रसंगी योग्य वापर करा. म्हणून म्हटलंय अभ्यास बुडो देऊ नये. हे कोणाचं तर निस्पृहाचं लक्षण आहे. तुम्ही म्हणाल निस्पृह पुरुषाला अभ्यासाची काय गरज? या जगात ज्यांचा अभ्यास थांबला तो मनुष्य संपला आहे. तो व्यवसायी असो किंवा नोकरदार असो. म्हणून समर्थ म्हणतात अखंड नामस्मरण करा. 2 वेळची नित्यनियमाची उपासना करा. प्रत्येक क्षेत्रात अभ्यास आहे हो. मग शिक्षक असो, इंजिनियर असो, वकील असो, डॉक्टर असो. दुसऱ्याच्या हातात नको, स्वतंत्र राहा. कोणाच्या आधिपत्याखाली नको. आम्हाला जशी प्रगती करायची आहे तशी करावी, पण स्वैराचार नको. म्हणून म्हटले वैभव दृष्टी पाहू नये, उपाधी सुखे राहू नये, एकांत मोडू देऊ नये स्वरूप स्थितीचा. मग एखाद्या गोष्टीमुळे मला सुख मिळते आहे अशा उपाधी सांभाळत बसू नये. आपण एकांतामध्ये राहिलं पाहिजे. फार लोकांतामध्ये आपण स्वरूप स्थिती सोडून देतो. मी परब्रह्म स्वरूप म्हणजे आहे, मी आत्मस्वरूप आहे याचा आपल्याला लोकांतामध्ये विसर पडतो. जरी आपण एकांतात असलो तरी आपली जी मूळ स्थिती आहे ती बदलता कामा नये. जशी लहान मुलं समर्थ म्हणतात खेळतात, ते खेळत असताना त्यांच्यामध्ये एखादा मोठा मनुष्य जाऊन खेळतो, पण लहान मुलं खेळताना स्वतःचं देहभान विसरून जातात. ते खेळामध्ये पूर्णपणे रमतात, पण मोठा मनुष्य लहान मुलांमध्ये खेळत असताना मात्र त्याचं जे मोठेपण आहे तो कधीच सोडत नाही. तसंच लोकांतामध्ये त्याची जी स्वरूप स्थिती आहे, अशी जी अवस्था आहे ती कधीही सोडू नये. म्हणून आपल्या दृष्टीने लोकांचं ऐश्वर्य कधी पाहू नका. उपाधीचं कधी सुख मानून एकाच स्थळीच राहू नका आणि आपल्या निजस्थितीचा एकांताचा कधी भंग होऊ देऊ नका. कारण एकांतामध्ये आपण आपल्याला कळतो, आपली काय स्थिती आहे हे आपल्याला कळते. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे अनर्गळता करू नये, लोकलाज धरू नये, कोठे तरी होऊ नये आसक्त कदा. मग कधीही समर्थ म्हणतात स्वेच्छाचार करू नये, उच्छलता करू नये, लोकांची भीड लाज बाळगू नये आणि कधीही कोठेही आसक्त होता कामा नये. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे म्हणून कुठेही आसक्त होऊ नका. हे आसक्त जीवन हे सुखाचं कारण आहे आणि म्हणून आम्ही अशी आशा धरली की दुःख आहे. मग अशा आशा आणि तृष्णा मरेपर्यंत संपत नाही हो. आणि म्हणून माणसाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि त्या वासनेमुळेच आपल्याला दुःख प्राप्त होते. आणि म्हणून म्हटलंय परंपरा तोडू नये, उपाधी मोडू देऊ नये, ज्ञानमार्ग सोडू नये कदा काळी. म्हणजे परंपरेचं रक्षण करावं, उपासनेची उपाधी कधी सोडू नये आणि कधीही ज्ञानमार्गाचा त्याग करू नये. मग समर्थ म्हणतात आहे की अतिवाद करू नये, अनित्य पोटी धरू नये, अतिवाद करू नये. आपण जिथे वाद आहे तिथे आपण संवाद करून बाजूला व्हावं. वादाच्या भानगडीमध्ये आपण पडता कामा नये. वाद आहे तिथून आपण बाजू काढावी. आणि म्हणून समजलं विनाकारण आपली बुद्धी घालवू नका. वादामुळे शक्ती आणि बुद्धी दोन्हीही क्षीण होतात. मग त्याने त्याचा काहीच परिणाम होत नाही आपल्यावर. मग आग्रह कुठे धरला पाहिजे की आज्ञेचं पालन आहे तिथे. लहान मुलं ऐकत नाहीत, त्यांचं बालमन आहे हो, तेव्हा त्यांच्यावर संस्कार आहे. मोठं झाल्यानंतर काय संस्कार हो करणार? 16 वर्षानंतर आम्ही काही शहाणपण शिकवा, काहीच कामाचं नाही. म्हणून 16 वर्षाच्या आत जे आपल्याला काय करायचं आहे ते करायचं आहे. म्हणून काय करायचं 10 वर्षापर्यंत त्यांच्याकडून आग्रहपूर्वक त्या गोष्टी करून घ्याव्या आणि आता ते पोरगं ऐकत नाही सोडून द्यावं. म्हणून समर्थ म्हणतात इतरांशी सुद्धा वाद करणं टाळावं. आपण दुसऱ्यांना सांगत बसू नये, दुसऱ्यांशी बोलू नका. म्हणजे याची गोष्ट त्याच्याशी, त्याची गोष्ट याच्याशी, सोडून द्यावं सगळं. कुणाच्याही भानगडीमध्ये आपण पडू नये. कुणाचाही काही विषय असू दे, ज्याचा आपल्याशी संबंध नाही तिथे आपण विनाकारण आपलं तोंड घुसपू नये. म्हणजे समर्थ म्हणतात की विनाकारण आपण काय एखाद्याला बोलावं. आपलं काम आहे ते आपण नित्यनियमाने करावं. कोणाशीही वाईट बोलू नये, कोणालाही वाईट वाटेल असंही बोलू नये आणि कोणाच्याही
विनाकारण त्यांच्या विषयामध्ये आपण बोलता कामा नाही. आपलं काम आपण नित्यनियमाने करावं, कामापुरती बोलावं आणि सोडून द्यावं. उगाच नसत्या चौकशा करत बसू नये. मग इतरांशी आपल्याला चांगले संबंध ठेवायचे असतील तर आपण पहिल्यांदा बोलणं कमी केलं पाहिजे. जर जास्त आपण तिथे सलगी ठेवली तर तिथे कधीतरी वाद उत्पन्न होणार आहे. म्हणून त्यापासून दूर होण्यासाठी आपल्याला हे सगळं करणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की म्हणून समर्थांनी म्हटलं संस्कार हे झाले पाहिजेत, पण 16 वर्षाच्या आत. नंतर आपण जर त्याला शिकवायला गेलो तर तो काही आपलं ऐकणार नाही. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात, कोठे समर्थांनी पुढे दिलेला आहे, परंपरा तोडू नये, उपाधी मोडू देऊ नये, ज्ञानमार्ग सांडू नये, ज्ञानमार्ग सांडू नये कदा काळी, कर्ममार्ग सांडू नये, वैराग्य मोडू देऊ नये, साधन भजन खंडू नये कदा काळी. मग समर्थांनी इथे दिलेला आहे की समर्थ म्हणतात आहे कर्ममार्गाचं यथासांग आचरण आपण करावं आणि वैराग्य नेहमी जतन करावं. साधनात आपल्या भजनात कीर्तनात कधीही आपला खंड पडू देऊ नये, अतिवाद करू नये, अनित्य पोटी धरू नये, रागे भरे भरू नये भलतीकडे, न मनी त्यासी सांगू नये, कंटाळवाने बोलू नये, बहुसाल असू नये एके स्थळी. म्हणजे समर्थ म्हणतात जे ऐकत नाही त्याला सांगत राहणं हे आपण चुकीचं करतो आहे. कंटाळवाने बोलू नका, त्याला ऐकायचं नाही, सोडून द्या. आपण त्याला परत परत सांगत बसता कामा नये आणि खूप वर्ष एकाच ठिकाणी राहू नये. म्हणजे अनेक वर्ष तिथं तेच गोष्टी सांगून तुम्ही का त्याला एवढं प्रेशराईज करताय. तो नाही ऐकत, सोडून द्या. मग काही उपाधी करू नये, केली तरी धरू नये. उपाधीमध्ये तुम्ही अजिबात अडकू नका, कारण उपाधीमध्ये अडकलात तर तुम्ही कधी बाहेर पडणार नाही. म्हणून उपाधी सोडून द्या. धरली तरी सांडू नये उपाधीमध्ये, म्हणजे धरली तरी सापडू नये. धरली तर त्याच्यामध्ये अडकून राहू नका, त्याच्यामधून अलिप्त व्हायला शिका. जसं समर्थ म्हणतात आहे की अलिप्त व्हायला आपण शिकलं पाहिजे. जसं समर्थांनी सांगितलेलं आहे की तो जो फणसाचा गरा असतो त्याच्यामध्ये आतमध्ये जी बी असते ती बघा सहज अशी बाहेर निघते त्या गऱ्यामधून. मग तसं समर्थ म्हणतात चिकूची बघा किती बी अलिप्त असते. मग तसं राहता आलं पाहिजे, अलिप्त. चिकू असा हाताने असा फोडला की सहज ती बी बाहेर निघते. मग उपाधी असेल पण त्याच्यामध्ये अडकू नका. थोरपणे असू नये, महत्त्व धरून बैसू नये, काही मान इच्छू नये कोठे तरी. म्हणजे मी थोरला आहे, मी मोठा आहे, मी जाणता आहे किंवा मला सगळं येतं असं धरून बसू नका. साधेपण सोडू नये, सगळ्यात महत्त्वाचं साधेपण सोडू नये. साधी राहणे आणि उच्च विचारसरणी. साधं राहा. साधं सोपं जीवन खूप सोपं आहे. कोणाच्याही भानगडीत आपण पडायचं नाही. कोणाच्या अडचणीला आपण धावून जावं. कोणाला गरज लागली तर त्याला तिथे मदत करावी आणि ते विसरून जावं. परत त्याच गोष्टी सांगत बसू नये. आणि आपला जास्त लोकांचा जो सहवास आहे तो आपण टाळावा. जास्त खूप लोकांमध्ये आपण अडकून बसू नये. सारखं लोकांमध्ये जाऊन बसणं, त्यापेक्षा एकांतात राहून उपासना करावी, भगवंताचं स्मरण करावं. एखाद्या भगवंताच्या अभंगातल्या चांगल्या चरण लिहावेत, त्याचा अर्थ समजून घ्यावा. मग त्यासाठी समर्थ म्हणतात थोरपणे असू नये, महत्त्व धरून बैसू नये, काही मान इच्छू नये कोठे तरी, साधेपण सोडू नये, सानेपण मोडू नये, बळात्कारे जोडू नये अभिमान अंगी. अभिमान सोडावा सगळ्यात पहिला आधी. अधिकारे विना सांगू नये, दाटून उपदेश देऊ नये, कानकोंडा करू नये परमार्थ कदा. म्हणजे परमार्थ कदा करत असताना अधिकार सांगू नका आणि दाटून उपदेश करून त्यांना सांगून उपयोग नाही. कठीण वैराग्य सोडू नये, कठीण अभ्यास सांडू नये, कठीणता धरू नये कोणेक विषयी, कठीण शब्द बोलू नये, कठीण आज्ञा करू नये, कठीण धीरत्व सोडू नये काही केल्या. मग आपण कुठेही कोणाला असं मनाला दुखेल लागेल असं काही बोलू नये. आपण आसक्त होऊ नये, केल्याविना सांगू नये, बहुसाल मागू नये शिष्य वर्गासी. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की उद्धट शब्द बोलू नये, इंद्रिय स्मरण करू नये, शाक्त मार्ग भरू नये, मुक्तपणे भरी. मग कधीही उद्धट शब्द बोलू नये, इंद्रियांनी विषयांचं स्मरण करू नये आणि मुक्तपणाचा अभिमान धरून स्वेच्छाचाराचं वर्तन आपण कधीही करू नये. नीच कृती लाजू नये, वैभव होता माजू नये, क्रोधे भरू नये, जानपणे
मग समर्थ म्हणतात आहे की हलकं काम करायला कधीही लाजू नये. कुठलंही काम असू दे, काम करायला आपण लाजता कामा नाही. ते काम आहे, त्याच्यातून आपल्याला मानधन मिळणार आहे. मग काम करायला कशाला लाजायचं? वैभव प्राप्त झालं तर मात्र माजू नये. मला असं प्राप्त झालं, मला तसं प्राप्त झालं. काही लोक खूप गरीब असतात पहिली सुरुवातीला, नंतर काही वैभव आल्यावर एवढी माजतात की बोलायला सुद्धा बघत नाही. पण असं करू नका. अजिबात आपल्याकडे अहंकार येता कामा नये. विचारानं वागावं आणि क्रोधाच्या अधीन आपण कधीच होता कामा नये. म्हणून नीच कृती लाजो नये, वैभव होता माजो नये. क्रोधे भरी भरो नये, जानपणे थोरपणे चुको नये. न्यायनीती सांडू नये, अप्रमाण वर्तो नये काही केल्या. मग आपल्याला कोण विचारणार आहे? या मोठेपणाच्या आड्यतेने चुकीचे आचरण आपण करू नये. न्यायनीती यांचा कधी त्याग करू नये आणि कुठल्याही परिस्थितीत अयोग्य वर्तन मात्र आपल्याकडून होता कामा नये. याची मात्र आपण म्हणजे त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, कळल्याविन बोलू नये, अनुमाने निश्चय करू नये, सांगता दुःख धरू नये मूर्खपणे. मग एखादा विषय जर स्वतःला नीट कळल्याशिवाय त्या संबंधी आपण काही बोलू नये, गप्प राहावं. जर आपल्याला कळत नाही तर निवांत राहणं, काहीच बोलणं हे सगळ्यात उचित आहे. मग समर्थ म्हणतात, तुम्हाला कळत नाही तर त्याच्यामध्ये बोलू नका. उगाच आपण बोलून दुसऱ्याचं मन दुखू नये किंवा उगाच वाईट सल्ला कोणाला देऊ नये. केवळ कल्पनेने एखाद्या गोष्टी संबंधी निश्चयपूर्वक विधान करू नये. आपल्याला कुणी काही चांगलं सांगू लागलं तर मात्र नीट ऐकून ते घेतलं पाहिजे. आणि मूर्खपणाने दुःख मानू नये, सांगता दुःख धरू नये मूर्खपणे. मग पुढे समर्थ म्हणतात आहे, कळल्या सावधपणा मोडू नये, सावधपणा सांडू नये, व्यापकपणा सांडू नये, कदा सुख मानू नये निसुगपणाचे. मग इथे समर्थ म्हणतात आहे की सावधपण कधी सांडू नका, मनाचे व्यापकपण कधी सांडू नका, आळसाचं कधी सुख मानू नका, विकल्प पोटी धरू नये, स्वार्थ आज्ञा करू नये, केली तरी टाकू नये आपणास पुढे, प्रसंगे विन बोलू नये, अन्वये विन गाऊ नये, विचारे विन जाऊ नये, अविचार पंथे. मग आता समर्थाने इथे म्हटलंय की कुणाशिवाय कुणाविषयी मनात विकल्प येऊ देऊ नका. आपला स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याला आज्ञा करू नका. समजा अपरिहार्य परिस्थितीत आज्ञा केली तर तिने सर्वांचेच काम साधेल असं पाहावं आपण. आणि प्रसंग पडल्याशिवाय उगीच बोलू नये, आग्रहाशिवाय गाऊ नये आणि विचार न करता अयोग्य मार्गाने आपण जाऊ नये, परोपकार सांडू नये, परपीडा करू नये, विकल्प पडव देऊ नये कोणे एकासी. मग परोपकार केल्याखेरीज राहू नये आपण, परपीडा कधी करू नये आणि लोकांच्या मध्ये वितुष्ट निर्माण होईल असं काही आपण करता कामा नये. नेनपणा सांडू नये, महंतपणा सांडू नये, द्रव्यासाठी हिंडू नये. समर्थ म्हणतात आहे, द्रव्यासाठी आपण इकडे तिकडे हिंडत बसता कामा नये. आणि म्हणून पुढे म्हटलंय, नेनपणा सांडू नये, महंतपणा सांडू नये, द्रव्यासाठी हिंडू नये कीर्तन करीत, संशयात्मक बोलू नये, बहुत निश्चय करू नये, निर्वाहे विना धरू नये, ग्रंथ हाती. मग आपल्याला सर्व कळतं असं आपण कधी मानू नये. आणि पण जर कुणाला त्यामुळे कोणाला बाधा होता कामा नये याच्यासाठी आपण ते समजलं पाहिजे. संशयात्मक कधी बोलू नये, उगाचच अनेक निश्चय करू नका आणि समजावून सांगण्याचं सामर्थ्य असल्याशिवाय लोकांपुढे ग्रंथ वाचू नये. मग परीक्षा पाहण्यासाठी कुणाला काही विचारू नका, आपल्या मोठेपणाचं प्रदर्शन करू नका, कुणाला काही सांगेन असं खोटं आश्वासन देऊ नका असं समर्थ सांगतात आहे. मग पुढे म्हटलंय समर्थाने, जानपणे पुसू नये, अहंभाव दिसू नये, सांगेन ऐसे म्हणू नये कोणे एकासी, स्वार्थ बुद्धी जडू नये, कारभारी पडू नये, कार्यकर्ता होऊ नये राजद्वारी, कोणास भरवसा देऊ नये, जड भिक्षा मागू नये, भिक्षेसाठी सांगू नये, परंपरा आपली, सोयरीकीत पडू नये, मध्यावर्ती घडू नये, प्रपंचाची जडू नये उपाधी अंगी, प्रपंच प्रस्ती जाऊ नये, बाष्कळ अन्न खाऊ नये, पाहुण्यासरसे घेऊ नये, आमंत्रणे कदा. मग आता समर्थ म्हणतात आहे की पाहुण्यासरसे घेऊ नये, आमंत्रण कदा म्हणजे ज्ञानाचा उगाच गर्व धरू नये, सहसा कुणाची टवाळी करू नये,
कुठेही उगीच कोणाशी वाद घालत बसू नये, स्वार्थ बुद्धी जडू देऊ नये, राजद्वारी कार्यकर्ता होऊन कुठल्याही कारभारात पडू नये. आपण कोणाला उगीच आश्वासनं देऊ नका, जड भिक्षा कधी मागू नका आणि भिक्षा मागावी यासाठी आपली गुरु परंपरा कधी सांगू नये. कुठंही सोयरिकात पडू नका, मध्यस्थी कधी करू नका आणि प्रपंचाची उपाधी कधी अंगी जडू देऊ नका. प्रपंचाचं जेथे प्रस्थ असेल तेथे जाऊ नये आणि अपवित्र अन्न खाऊ नये. पाहुण्यांबरोबर कोणाचे आमंत्रण घेऊ नयेत. पुढे समर्थाने दिले श्राद्ध पक्षासाठी सामासे शांती फळ शोभन बारसे, भोग राहन बहु असे नवस व्रते उद्यापने, तेथे निस्पृहे जाऊ नये, त्यांचे अन्न खाऊ नये, एळविलवाने करू नये आपणासी. मग इथे समर्थाने सगळं सांगितलेलं आहे. किती बारीक बारीक गोष्टी आपल्याला समर्थ किती सांगतात आहे. तो हळूहळू आपल्याला सगळं त्याच्यातलं सांगत आहे. समर्थाने सगळं दिलेलं आहे आपल्याला. लग्नमूर्ती जाऊ नये, पोटासाठी गाऊ नये, मुले कीर्तन करू नये, कोठे तरी आपली भिक्षा सोडू नये, अरे अन्न खाऊ नये, निस्पृहासी घडू नये, मोलयात्रा. आणि पुढे दिले समर्थाने कोठे मठ करू नये, केला तरी तो धरू नये, मठपती होऊन बैसू नये, निस्पृह पुरुषे निस्पृह उदेची करावे, परी आपण तेथे न सपडावे, परस्परे उभारावे भक्ती मार्गासी, प्रज्ञेविन राहू नये, आळस दृष्टी आणू नये, देह असता पाहू नये, वियोग उपासनेचा. म्हणजे समर्थ समासातून आपल्याला काय सांगत आहेत, उपाधीमध्ये पडू नका. म्हणजे या समासाचं एक वैशिष्ट्य आहे की समर्थांनी निस्पृहाचं लक्षण सांगत असताना समर्थ म्हणतात आहे की अतिरेक टाळावा. समर्थ म्हणतात निस्पृहाचं लक्षण सांगत असताना अतिरेक आपण टाळावा. हा सगळ्यात मोठा संदेश समर्थांनी या समासात दिलेला आहे. जे जे तुम्ही करत असाल ते जरी चांगलं असेल तरी सुद्धा त्याचा अतिरेक टाळला पाहिजे. माणसं काय करतात, एखादं काम करतात आणि रात्रंदिवस करतात. आज तुम्ही कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांची कल्पना करा. ते रात्र जागतात, दिवसभर जागतात, कष्ट करतात, खूप मेहनत करतात. आता एवढी मेहनत सुद्धा आरोग्याला अयोग्य आहे आणि नुसतं झोपून राहणं सुद्धा योग्य नाही. नुसतं झोपूनही राहू नका आणि नुसतं शरीर झिजवू देखील नका. तुमच्या साधनेकडे किती काम करून घ्यायचं आहे हे ठरवा. आणि देहरूपी साधन दिलेलं आहे समर्थांनी आपल्याला. त्या देहरूपी साधनाची काळजी इतर कोणी घेणार नाही. तुमच्या देहाची काळजी तुम्हीच घेतली पाहिजे. आपल्या देहाची काळजी आपणच घेतली पाहिजे हो. म्हणून भगवंताने आपल्याला देहरूपी एक उत्तम प्रकारचं साधन दिलेलं आहे, म्हणून त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि इतकी काळजी घेतली पाहिजे जितकी आम्ही भौतिक गोष्टींची काळजी घेतो त्याच्या 1000पट जास्त काळजी आपण घेतली पाहिजे. कारण समर्थ म्हणतात आहे की निस्पृह म्हणजे जगाचा आदर्श आहे. निस्पृह म्हणजे सत्पुरुषच आहे. निस्पृह म्हणजे महंत आहे, संत आहे. आणि समर्थ तळमळीने सांगत आहेत की तुम्ही तुमचं साधन वापरा. समर्थ म्हणतात उपाधीमध्ये पडू नका, उपाधी अंगी जडू नये, भजन मार्ग मोडू नये निसंगाने. मग एखादी उपाधी किंवा एखादं काम हातात घेतलं तर बहु शब्द वापरला आहे, म्हणजे बहुपासून दूर राहा. काम करणं बरोबर आहे पण उपाधी विना कामा नये. सगुण भक्ती सांडू नये, विभक्ती खोटी. सगुण भक्ती सोडू नका. विभक्ती खोटी आहे आणि फार भक्ती खोटी आहे. भक्ती आणि विभक्ती फार जोडलेलं राहणं हेही त्रासदायक आहे आणि फार त्याच्यापासून अंतर ठेवणं हेही त्रासदायक आहे. म्हणून योग्य सेफ डिस्टन्स ज्याला म्हणतात, सुरक्षित अंतर ठेवा. कुठल्याही गोष्टी सुरक्षित अंतर राहिलं पाहिजे. बहुसाल धावू नये, बहुसाल राहू नये, बहुत कष्ट करू नये, असू दे खोटे. फार धावू नये, अखंड धावत राहिल्याने खूप पण धावू नका. एखाद्या गोष्टीच्या मागे जे आहे त्याच्या समाधानी राहा. मग समर्थ म्हणतात आहे की बहुसाल बोलू नये, अबोलणे कामा नये, बहुत अन्न खाऊ नये, उपवास खोटा. खूप महत्त्वाच्या गोष्टी समर्थ इथे सगळ्या सांगत आहे. समर्थाने सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी इथे आपल्याला सांगितलेल्या आहेत. समर्थ म्हणतात बहुजनी असू नये, बहु आरण्य सेवू नये, बहुदेह पाळू नये, आत्महत्या खोटी. बहुदेह पाळू नये.
सगळं याच्यामध्ये समर्थाने सांगितलेलं आहे. समर्थाने अगदी छोट्यात छोटा भाग सगळा याच्यामध्ये दिलेला आहे. समर्थ सगळं आपल्याला सांगत आहेत की याच्यातून आपल्याला सावध व्हायचं आहे. आता निस्पृहाची लक्षणं समर्थ का सांगत आहेत? कारण त्यातून आपल्याला सावध व्हायचं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, बहुलौकिक सांडू नये, लोकाधीन होऊ नये, बहुप्रीती कामा नये, निष्ठुरता खोटी. फार लोकाचार सोडू नये, पण लोकांच्या अधीनही होऊ नये, कुणावरही फार प्रेम करू नये, आणि पण निष्ठुरतेने वागणंही अयोग्य आहे. बहुसंशय धरू नये, मुक्त मार्ग कामा नये, बहुसाधनी पडू नये, साधने विन खोटे. म्हणजे फार संशय धरू नये, स्वेच्छाचारही करू नये, आणि अनेकानेक साधनांच्या मागं लागू नये, पण साधनेशिवायही राहणे कसं आहे? योग्य नाही. बहुविषय भोगू नये, विषय त्याग करिता नये, देहलोभ धरू नये, बहु त्रास खोटा. मग समर्थ म्हणतात आहे की साधनेपोगी फार विषय भोगू नये, साधनोपयोगी विषयांचा त्याग करू नये, तसंच शरीर निर्वाहासाठी आवश्यक अशा विषयांचा त्याग करणंही योग्य नाही. देहलोभ धरू नये, पण उगाचीच देहाला त्रास सोसायला लावणंही काय आहे? अयोग्यच आहे. वेगळा अनुभव घेऊ नये, अनुभवे विना कामा नये, आत्मस्थिती बोलू नये, स्तब्धता खोटी. वेगळेपणाने अनुभव घेऊ नका. काय म्हटलंय समर्थाने? वेगळेपणाने, पण अनुभवाशिवाय राहता कामा नये. आत्मस्थिती कुणाला सांगू नये, पण म्हणून तिच्या संबंधी सर्वस्वी मौन पाळणं हेही अयोग्य आहे. मन उरो देऊ नये, मने विना कामा नये, अलक्ष वस्तू लक्षा नये, लक्षे विना खोटे. मग मनाला शिल्लक उरू देऊ नये. उन्मनी प्राप्त करावी हे खरं, पण मनाशिवाय कार्य होऊ शकत नाही, म्हणून वश केलेलं मन असायला हवं. तसंच अलक्ष वस्तू जे परब्रह्म ते लक्षात येत नाही, म्हणून तिच्या अनुसंधानाशिवाय राहणं काय आहे? अयोग्य आहे. आणि म्हणून म्हटलंय, मन बुद्धी अगोचर, बुद्धी विन अंधकार, जाणीवेचा पडो विसर, नेणी व खोटी. मग परब्रह्म वस्तू मन बुद्धी अगोचर आहे हे खरं असलं तरी बुद्धीशिवाय तिचं ज्ञान होऊ शकत नाही. बुद्धी नसेल तर अज्ञानरूपी अंधकार दूर होणार नाही, आणि जाणीवेचा विसर पडणं स्वात्मान व भावासाठी आवश्यक आहे हे खरं आहे, पण नेणीव म्हणजे अज्ञानाला योग्य मान्यता येत नाही. मग नेणीव, जाणीव आणि नेणीव सांगितलेली आहे. मग समर्थ पुढे म्हणतात, ज्ञातेपण धरू नये, ज्ञाने विन कामा नये, अतर्क्य वस्तू तर्काने, तर्के विन खोटे. दृश्य स्मरण कामा नये, विस्मरण पडवू नये, काही चर्चा करू नये, केलिया विन न चले. मग ज्ञातेपण धरू नये. ज्ञातेपणाचा अभिमान कधी धरू नका, हे बरोबर आहे, पण समर्थ म्हणतात ज्ञाने विन कामा नये. ज्ञानाशिवाय राहणंही काय आहे? उपयोगी नाही. ज्ञान पाहिजे हो. ज्ञानाशिवाय आजकाल काहीच भेटत नाही. आजच्या युगामध्ये तर ज्ञान एवढं आवश्यक आहे की ज्ञान असल्याशिवाय आपल्याला काहीच गोष्टी कळणार नाही. मग ज्ञाने विन कामा नये, अतर्क्य वस्तू तर्को नये, तर्के विन खोटे. मग समर्थ म्हणतात आहे की तर्क करता येत नाही हे खरं असलं तरी तर्कच न करणं हे मात्र काय आहे? अयोग्य आहे. दृश्य स्मरण कामा नये, विस्मरण पडवू नये, काही चर्चा करू नये, केलिया विन न चले. मग दृश्य वस्तूचं स्मरण असणं उपयुक्त नाही, पण म्हणून विस्मरणाचा अंगीकार करणंही योग्य नाही. कारण नसताना चर्चा करू नये, आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा चर्चा केल्याशिवाय चालू शकत नाही. कारण जेव्हा आवश्यक आहे त्यावेळी चर्चा करणं गरजेचं आहे, कारण ती गोष्ट कळली पाहिजे. ती कळल्याशिवाय कसं कळणार? म्हणून म्हटलंय, जगी भेद कामा नये, वर्ण संकर करू नये, आपला धर्म उडवू नये, अभिमान खोटा, आशा बद्धत बोलू नये, विवेके विना चालवू नये, समाधान हालवू नये, काही केल्या. मग जगी भेद कामा नये, जगात भेद मानू नये. हे जरी खरं असलं तरी वर्ण संकर धरू नये. वर्ण संकर म्हणजे वर्ण संकर धरू नये. मी हा गोरा, हा काळा असं कोणाला म्हणजे याच्यावरून कोणाला हिणू नये. तो काळाच आहे, तो असाच आहे, तो तसाच आहे. देवाने दिलेली ही सुंदरता आहे हो. सुंदरता ही तोंडावर नाही आहे. आता हे चाललंय सगळं तोंडावर आहे. म्हणजे जो चांगला दिसेल तो चांगला असं काही नाही. ज्याचं अंतर्मन चांगलं आहे, ज्याचं मन शुद्ध आहे, ज्याचं अंतरात्मा ज्याचा उत्तम आहे, तोच खरा व्यक्ती सुंदर आहे. कारण नुसतं बाहेरून गोरा असून काही फायदा नाही हो. आजकाल बाहेरून सौंदर्यता
ही खूप महत्त्वाची झालेली आहे, पण याला काही महत्त्व नाही. आपण आतून कसे आहोत हे गरजेचं आहे. आता तर किती ब्युटी पार्लरमध्ये किती आपल्याकडं ऑप्शन आहेत की आपण आपलं सौंदर्य खुलवू शकतो, परंतु समर्थ म्हणतात जी आपलं जर अंतर्मन जर शुद्ध असेल, अंतर्मन जर पवित्र असेल, अंतर्मन जर उत्तम असेल तर आपल्याला कुठल्याही पावडरची, कुठल्याही क्रीमची गरज नाही. ज्यावेळी आपलं अंतर्मन खुश असतं, अंतर्मन शुद्ध असतं, त्यावेळी आपोआपच ती ब्युटी आपल्या चेहऱ्यावर दिसत असते. म्हणून समर्थ म्हणतात वर्णसंकर करू नये, आपला धर्म उडवू नये, अभिमान खोटा. म्हणजे समर्थ म्हणतात उगाच अभिमान बाळगू नका, ते अयोग्य आहे. आशाबद्ध बोलू नये, विवेकी विन चालू नये, मनात कसली तरी आशा ठेवून बोलत राहू नये आणि विवेके विन विवेकाशिवाय वर्तन करू नये. समाधान हलवू नये काही केल्या. काही झालं तरी आपल्याला जे समाधान आहे त्याच्यात भंग होऊ देऊ नका. समाधान खूप महत्त्वाचं आहे. आजच्या युगामध्ये सगळं काही भेटतं आहे, पण समाधान जे आहे ते भेटत नाही. कारण माणसं नुसते आपल्या भौतिक गोष्टींच्या मागे लागलेली आहेत, पण समाधान मात्र विसरलेली आहेत. ज्याला समाधान आहे, ज्याला समाधान आहे त्याचं जीवन खूप उत्तमाचं आहे. ज्याला समाधानच नाही, किती प्रॉपर्टी जमा केली तरी सुद्धा अजून करायचीच आहे, म्हणजे त्याचं मन नुसतं चलबिचल होत आहे, त्याला समाधान नाहीच आहे, मग त्याच्या आयुष्याचा काही उपयोग नाही. माणसाला समाधान पाहिजे. आपल्याकडे जेवढं आहे त्याच्या समाधानी आपण राहिलं पाहिजे. दुसऱ्याकडे पाहून रडत बसता कामा नाही. दुसऱ्याचं ऐश्वर्य, दुसऱ्याचं सौंदर्य, दुसऱ्याची संपत्ती पाहून आपल्याला वाईट वाटू नये, कारण त्याच्या शिलकीनुसार त्याला भेटलेला आहे. उलट आपल्याकडे जर कमी असेल तर आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे कमी आहे त्यांच्याकडे बघावं, जेणेकरून समाधान मिळतं की समर्था खरंच मला खूप तुम्ही भरभरून दिलेलं आहे, यांना तर 2 वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही. मग समर्थ म्हणून म्हणतात आहे की समाधान हलवू नये काही केल्या, अबद्ध पोथी लेहू नये, पोथी विना कामा नये, अबद्ध वाचू नये, वाचल्या विना खोटे. मग विषयांची संगती नसलेली विस्कळीत पोथीशिवाय राहू नये, अशुद्ध वाचू नये आणि काही न वाचताही राहू नये, निस्पृह वक्तृत्व सांडू नये, आशंका घेता भांडू नये, श्रोत यांचा मानू नये वीट कदा. मग निस्पृहाने कधीच वक्तृत्व सोडू नये, पण श्रोत्यांना मात्र त्यांना जर शंका घेतली तर त्यांच्याशी भांडू नये, कधीही श्रोत्यांचा कंटाळा मानू नये. ते जे काही विचारतात ते उत्तम त्यांना सांगण्याचा, जेणेकरून त्यांना बारीकातल्या बारीक गोष्टी कळतील असा आपला प्रयत्न असावा. हे शिकवण धरी चित्ती, सकळ सुखे ओळगती, अंगी बाणे महंती अकस्मात. ही शिकवण जर चित्तात दृढ धरली आणि त्याप्रमाणे जर आपण वागलं तर सर्व सुख आपल्याला प्राप्त होणार आणि अकस्मात महंतांचे उत्तम गुण आपल्या ठिकाणी प्रगट होऊ लागते. म्हणून समर्थ म्हणतात हे शिकवण धरिती चित्ती, सकळ सुखे ओळगती, अंगी बाणे महंती अकस्मात. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, निस्पृह लक्षण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.